प्रसंग दुसरा लग्न केलं कोणाचं भलं झालं रे बेटा. ज्याचं लग्न झालं त्याला विचारलं जाऊ त्यांचे काय आहे ते. तुम्ही बरं जाऊन लग्न करता आणि मग एकटीने अरे बेटा तुला होता तेव्हा तुझी आई गेली रे. तू सांभाळण्यासाठी तुला आंघोळ घालण्यासाठी मी दुसरं लग्न केलं रे बेटा. नाहीतर मग काही माझं छकुल छकुल माझं चांगलं चांगलं. बाबा पण बर विचार करतो. हो तुझ्या दूरचा एक मामा आहे वैशाखवाडीचा एक मामा आहे त्याला जा. त्याची एक पोरगी आहे तिचं नाव का मला आठवना. तिला जा आणि भेटून ये तिला पसंत करून. हो बाबा जातो बाबा जातो जातो बाबा आणि हो बाबा जातो आणि हो करून हो बाबा जातो बाबा. हो बाबा आता जातो मी लग्नाला. हॅलो हॅलो गण्या सगळे मित्र लवकर घेऊन ये रे खुशखबर आहे रे. अरे रे काय झालं इतक्या गडबडीत काय बोलायला बाबा सगळे लिहू दे रे. काय म्हणता तू नाही सांग ना मला सगळे लिहू दे. काय बोलायला मला इतक्या गडबडीत काय झालं. अरे काय झालं इतक्या गडबडीत कोण बोलायला आम्हाला. अरे आता मग लग्न होणार आता मग बाबानं माझ्यासाठी एक पोरगी शोधली. मग आता आमच्या मित्राचं लग्न आहे मग आम्ही डान्स करणार. आज मेरे यार की शादी है आज मेरे यार की शादी है यार की शादी है मेरे यार की शादी है आज मेरे यार की शादी है. पोरगी कशी आहे अरे आपल्याला काय करायचं. पोरगी येणार झाली म्हणायची का. अरे तू तर मग शिकला झोपला तुझे तर मग पता तू तर नाही याचं जाऊ दे मला तर नाही तू तर पण नाही. अरे मग म्हणले ना तू नाही म्हणता नाही अरे तू महागड्री नाही बाप्पा. मग मला दे मग तू देतो बाप्पा तू माझ्यापेक्षा डाऊन दे. प्रसंग तिसरा मामाचं घर. मामा ती तुमची
मैं ससुर की अब जिद छोड़ो मान लो मेरी बात दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ काय करायला लागे तू इथून निघू का कसं नाही मामा बलवान मग दिली एकदा निघतो का तुला दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं मामा मग तुम्हाला मी गोष्ट सांगतो तेव्हा नाही तुम्हाला पसंत मा बाबतीत काय विचार आहे तुमचा आणि कामगीर करा मग लग्नाचा विचार करा सुंदर असं या ठिकाणी नाटिका सादर झालेली आहे. याच्या टाळ्या होऊन जाऊ द्या.